उद्या दुपारी बरोबर 3 वाजता मॅच चालू होणार आहे. पहिली मॅच 3 वाजता आहे. सगळ्या मॅचेस वेळेत सुरू होतील. एक वैयक्तिक बक्षीस आले. महेश कलगुडगी साहेब यांनी जर विकेट घेतली, प्रत्येक विकेटला वैभव खबालेकडनं 501 रुपये. वैभव खबालेकडनं. हॅलो, पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर एक धावाने खाते करते ते युवराज मंगसोळे सर. दरम्यान आपलं पहिलं षटक शहाजी पडियार MSCB इंड करून मारा करतायत. त्याचा सामना करण्यासाठी त्यांच्या समोर आता स्ट्राईक वर आहे प्रशांत माने. अरिहंत हॉस्पिटल्सचे खंदा फलंदाज प्रशांत माने. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू शहाजी पडियारचा. आपल्या अनुभवाचा पूर्ण जोर तो यावेळी मैदानात वापरतोय. हा चेंडू काही प्रशांतला खेळता आलेला नाही, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर शहाजी पडियार. यावेळेला मात्र फुलतोड पद्धतीचा हा चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण चौकार अडवलेलं आहे 12 नंबर जर्सीचा खेळाडू राजमाळी. पुन्हा एकदा यावेळेला मात्र हा फटका हवेत गेलेला हा झेल. नो मॅन लँड मध्ये हा चेंडू. चांगली गोलंदाजी शहाजीची आतापर्यंत. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू. या पद्धतीचा सुंदर चेंडू. पायचीचं अपील. पंचांनी पायचीचं अपील इथं फेटाळले. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी शहाजी पडियार यांच्याकडून. 40+ हे खेळाडू आपला पूर्ण अनुभव इथं पणास लावतायत. त्यावेळी पुन्हा एकदा यारकट टाकण्याचा प्रयत्न युवराजनी. हॅलो, दरम्यान पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या होती ती बिनबाद 5. बॉलर हा. दरम्यान सिटी एंड कडून मारा करतोय तो आयकॉन खेळाडू संदीप मकवाना.
सामना करतायत. युवराज मंगसुळे चांगला चेंडू, फुलटॉस पद्धतीचा चेंडू. या चेंडूचा काही फायदा घेता आलेला नाही. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर संदीप मकवाना. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. पुन्हा एकदा यावेळेला मात्र सुंदर चौकार. युवराज मंगसुळे सरांच्या बॅट मधून सुंदर चौकार इथं बाहेर पडतोय. यावेळेला मात्र सरळ झेल बाद होऊन तंबूत परत येते युवराज मंगसुळे सर. एक चांगला चेंडू संदीप मकवानाचा. हा चेंडू षटकार मारण्याचा त्यांचा प्रयत्न हुकला आणि सरळ झेल बाद होऊन तंबूत परत येते युवराज मंगसुळे सर. दरम्यान श्रेयस माने युवराज मंगसुळेंची जागा घेतोय. दरम्यान पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर संदीप मकवाना. यावेळेला मात्र स्ट्रेट ड्राईव्ह ऑफ हा फटका सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. हॅलो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये अरिहंत हॉस्पिटल या संघाच्या दिशेने जर बघितलं तर 9 धावा येत आहेत. तर गोलंदाजीसाठी येत आहेत संदीप मकवाना. म्हणजे या पाठीमागच्या षटकात जर बघितलं तर संदीपने अतिशय सुंदर गोलंदाजी केली. 1 विकेट 4 धावा आणि आपलं पहिलं षटक काढून घेतलेलं आहे. तर निश्चितच गोलंदाजीसाठी आपण पाहतोय की परिवर्तन करत आहात का कंटिन्यू गोलंदाजी. शहाजी यावेळेस मात्र प्रहार केलेला आहे. चेंडू हवेत. झेल सुटला. 1 2. या चेंडूवरती मात्र 2 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाजाने आणि फलंदाजाने त्याचा उपयोग घेतलेला आहे. दरम्यान पाहिलं गेलं तर सर 11 धावा येत आहेत. डायमंड सुपर किंग हा संघ मात्र क्षेत्ररक्षण करत आहे. खोलटप्प्याचा चेंडू. यॉर्कर लाईनचा अपील होते मोठी. पंचांचा विश्वास आत्मविश्वास कुठेतरी थोडासा मला वाटतं चुकला जातोय.
चेंडू इकडच्या पायावरती तिकडच्या पायावरती होते, पण पंच आपल्या अठल निर्णयावरती आहेत. एक उत्कृष्ट त्यांचा निर्णय मैदानामधून येतोय. धन्यवाद. जाऊया मैदानाकडे. 11 धावा अजून आहेत स्कोर पटावरती सजलेल्या. तिसरं षटक मार्गस्थ लावताना शहाजी सर ह्या वेळेस मात्र थोडा घुटना वाकवलेला आहे. सरळ चेंडू मिड विकेटच्या दिशेत जातोय. शतरक्षण त्या दिशेला मात्र सुंदर सजवलेलं आहे. मॅन लाईन्स फिल्डिंग होते. जवळजवळ मात्र कॅचच्या पोझिशन मध्ये तिसऱ्या षटकाकडे जातोय आपण. 2.3 डीप लाईनला सगळे खेळाडू तैनात केले गेले आहेत. स्लीप आणि लेग स्लीप मात्र 2 खेळाडू जवळ आहेत. चेंडू जातोय सरळ मिड विकेटच्या वरनं. खणखणीत दणदणीत येतोय. जयसिंगपूर प्रीमियर लीगचा हा एक थरारक षटकार. पंचांचा जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत मैदानातून काय बाहेर येणार आहे याचं चित्र आमच्याकडे पूर्ण पिक्चर अभी बाकी है. 18 धावा. श्रेयश माने उत्कृष्ट फलंदाजी. यावेळेस मात्र चौकार असेल. जबरदस्त चुस्त आणि मस्त. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत श्रीयजी. काय पाहतोय आपण की या दिशेने जर बघितलं गेलं तर धीमा पहिल्या 2-3 षटकामध्ये सामना धीमा चालतोय. त्यानंतर सामन्यामध्ये एवढा वेग येतोय आणि आनंद पण येतोय की प्रेक्षकांना शिट्ट्या टाळ्या वाजवण्यापर्यंत हा सामना जातोय. म्हणजे क्रिकेटमध्ये अजून सुद्धा उत्साह जितका आहे तितकीच खामोशी आहे. आपटलेला चेंडू या वेळेस मात्र प्रहार केलेला आहे. सरळ चेंडू पाठवलेला आहे मिड विकेट लॉंग ऑनच्या वरनं. जातोय चेंडू सरळ सरळ ब्रँडेड 6 धावेच्या इशाऱ्यामध्ये. पंचांचा निकाल येतोय 6 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 28 धावा आलेल्या आहेत स्कोर पटावरती. जवळजवळ 16 धावेवरती खेळत आहेत श्रेयश माने आणि 6 चेंडूचा मोबदला घेत प्रशांतजी माने खेळत आहेत. जवळजवळ 6 चेंडू 6 धावा. शहाजी सरांना या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर जवळजवळ 12 चेंडू मध्ये 24 विकेट नाहीये. 24 धावा मात्र प्रति चेंडूला 2 धावा खर्च केलेल्या आहेत. त्यांनी 12 चेंडू मध्ये 24 धावा खर्च केल्या आहेत. यानंतर गोलंदाजीसाठी कोण येणार आणि अरिहंत हॉस्पिटल संघाकडे जर बघितलं गेलं तर एक जबरदस्त बॅटिंग म्हणता येत नाही आणि कमी पण म्हणता येत नाही. मध्यम गतीने चाललेला हा स्कोर मैदानामध्ये 28 धावा 1 विकेट 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आज मात्र वेळेत सामने पूर्ण होतील कारण अजून सुद्धा 12:50 झालेले आहेत आणि अजून 1 तास दुपारी सामने लवकर जर चालू झाले असते तर आतापर्यंत 6 सामने मार्गस्थ लावले असते पंचांनी. 04 नंबरची जर्सी मैदानामध्ये येताना पियुष कांबळेकडे जबाबदारी दिलेली गोलंदाजीची. बाहेरचा चेंडू अप्पर सुपर से ऊपर एक्स्ट्रा कव्हर. जातोय चेंडू बाहेर. अंग्रेज के जमाने के जेलर हा षटकार खटॅक. कमाल धमाल षटकार चौकार मात्र मैदानात येतोय. 34 धावा झालेल्या आहेत. 4थं षटक. ह्या वेळेस मात्र सरळ बॅटने आडव्या बॅटने सरळ चेंडू खेळला जातोय ऑन साइडला लॉंग ऑनला. थोडी मिसफिल्डिंग गडबड गोंधळ आणि घोटाळा. गुड रनिंग. क्या बात आहे. फलंदाजाला जरा जरी रोष मिळाला तरी ते त्या गोष्टीचा फायदा घेत आहेत. ह्या वेळेस मात्र हवेत चेंडू डाय मारण्याचा प्रयत्न सुंदर प्रयत्न चांगला आहे पण पाठीमागत जर थांबले असते तर निश्चित चौका वाचवला असता. पुन्हा एकदा येतोय दणदणीत खणखणीत जयसिंगपूर JPL 2025 चा हा एक चौकार खटॅक. धावेवरती खेळतात प्रशांत माने. ह्या वेळेस बी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने दूर आहे खेळाडू. चेंडू जातोय सरळ
पुन्हा एकदा येतोय दमदार JPL 2025 चा हा एक चौकार. षटकार षटकार चौकार चौकार. जबरदस्त. प्रशांत माने 22 धावावरती खेळत आहेत. जवळजवळ 10 चेंडूचा मोबदला घेत आहेत. 44 धावा आलेल्या आहेत स्कोर पटावरती. चौथं षटक, 2 चेंडू अजून बाकी आहेत. यावेळेत हलक्या हाताने पंच केलेला चेंडू जातोय सरळ स्क्वेअर पॉइंट कडे. जोपर्यंत चेंडू फील्ड होतो तोपर्यंत मात्र एक धाव सुरक्षित. 45 धावा. श्रेयस माने आणि प्रशांत माने हे दोन्हीही खेळाडू मैदानामध्ये डटून आहेत. यावेळेस आडवा पट्टा बिगिट करायचा प्रयत्न बॅकफुटला पूर्ण गेलेला आहे आणि या चेंडूला मात्र पंचांनी घोषित केलेलं आहे की षटक संपलेला आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 45 धावा. अरिहंत हॉस्पिटल या संघाकडे जर बघितलं गेलं तर शेवटचा सामना मैदानामध्ये आहे. 4 षटक अजून बाकी आहेत. काही प्रेक्षकांनी, ज्या प्रेक्षकांनी भोजन केलेलं आहे ते प्रेक्षक अजून गॅलरीमध्ये बसलेले आहेत. ज्या प्रेक्षकांनी भोजन नाही केले ते मात्र जेवण्यासाठी घरी गेलेले आहेत आणि घरी जाऊन मोबाईल वरती आनंद घेत आहेत. कारण आपली स्पर्धा आहे. आपल्याला वेळ जरी नाही पुरला तरी जेवण करत करत सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत आणि सामना चालू आहे आणि माझा आवाज त्यांच्या कानापर्यंत पोहोचल्यानंतर गालातल्या गालात हसत देखील असतील की बघा कॉमेंटेटरला एवढी पण चिंता आहे की मोबाईल वरती सामने आम्ही पाहताना. तर मैदानात 5व्या षटकाकडे संदीप सरांचा हा चेंडू मात्र येतोय आणि तो फलंदाजाला कुठंतरी तंबूकडे पाठवतोय. असं बऱ्याच वेळेस होतं बरं का महेश सरजी. असं बऱ्याच वेळेस होतो एखादा स्टार खेळाडू समोर असेल तर फलंदाजाची थोडी का व्हायना पण मनस्थिती थोडी बॉगलिंग होते आणि माइंड बॉगलिंग झाल्यानंतर मग क्रिकेटवरती लक्ष राहत नाही. पण निश्चितच समोर एक अनुभवी खेळाडू, नावाजलेला गाजलेला खेळाडू असेल तर माइंड बॉगलिंग होतं हे निश्चितच. कारण का होतं की कुठला चेंडू टाकणार आहेत, कसा टाकणार आहेत, यामध्ये या गडबडीमध्ये कुठेतरी विकेट गमावतात आणि तंबूकडे निघून जातात. तर मैदानामध्ये थोडस गतीमध्ये जरी सामना चाललेला कमी असेल पण यामध्ये रश भरलेला आहे क्रिकेटमध्ये. आपटलेला चेंडू दरम्यान थोडासा शॉर्ट ऑफ लाईनचा आहे. गुड लाईन स्पॉटवरती येतोय समोर पण चेंडू जातोय ऑफ स्टिकच्या डोक्यावरून एसटी रक्षकाच्या गॅदर मध्ये विसावतोय. यानंतर हॅलो यावेळेस रिव्हर्शिप खेळला जातोय. 2 खेळाडू पाठीमागं पुढं. महेश जिगलगुडी साहेब त्या चेंडूकडे जायचं आणि चांगलं रनअप आहे सर. कारण आम्ही म्हणलं लोकप्रतिनिधी MK सर आहेत पण क्रिकेटमध्ये बी इन्व्हॉल्व आहेत. कारण मैदानाशी त्यांची जी दोस्ती लागलेली आहे, जुटलेली आहे, नाळ जुटलेली आहे ती मात्र. हॅलो चेंडूच्या पाठीमागं पळायचं म्हणजे प्रॅक्टिस लागते आणि ती हॅलो हॅलो असू द्या. तर यावेळेस 48 धावा आलेल्या आहेत स्कोर पटावरती. यावेळेस कडक प्रहार, डीप एक्स्ट्रा कव्हर, चेंडू जातोय झापूक झुपूक, चौकार खटॅक, झापूक झुपूक चौकार खटॅक. श्रेयस माने वैयक्तिक 8 चेंडू 20 धावा. वेळ जर मिळत असेल तर बॅट मधनं आणि बॉल मधने फक्त चटपट चटपट असा आवाज येतो.
त्याचंच नाव क्रिकेट आहे. पाहिलं जातं तर 5 षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये अरिहंत हॉस्पिटल संघाची धावसंख्या जर बघितली गेली तर 53 धावा आलेल्या आहे स्कोअर पटावरती. सोहन त्यानं अजून आपलं खातं मला वाटतं 3 चेंडू आणि 3 धावा खातं खोलून आपल्या संघासाठी. पण यावेळेस पियुष मैदानामध्ये, संदीप सर असतील, पियुष सर असतील, चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात आणि चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना ज्या वेळेस एक सुरक्षित धावसंख्या बनते त्यावेळेस मात्र अपोजिट संघाचे टार्गेट म्हणून आपल्याला स्वीकारावं लागते. त्या निमित्तानं गोलंदाजी एक सुरक्षित झाली पाहिजे. आणि आता जर पाहिलं गेलं तर 5 षटक 2 विकेट 53 धावा. यानंतर आम्ही जातोय आमच्या महेश सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद पांडुरंग महाराज. 5 षटकामध्ये 53 धावांची रास रचली जाते ती डॉक्टर युवराज मंगसुळे यांच्या आर्यंत हॉस्पिटल संघाकडून. आणि आता डावातले 6वे षटक आहे. गोलंदाजीला येतो पियुष कांबळे ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 17 धावा दिल्या होत्या. डावखोरा गोलंदाज, डावखोरा चायनामॅन श्रेयस माने आणि सोहन नलगे ही जोडी आता मैदानामध्ये. स्ट्राईक वरती येतो सोहन. आणि कुठलाही अतिरिक्त प्रयास नाही. यष्टिरक्षक अतिशय निर्विकारपणे चेंडू तो एकत्र केला आणि चेंडू पडायच्या अगोदर रिव्हर्स फटका खेळायचा प्रयत्न आणि चेंडू जातोय तो सरळ. महेश कलगुटकींना त्या ठिकाणी खूप पळावं लागतं. या दरम्यान 2 धावा मात्र संघासाठी वाचवल्या जात आहेत. ही स्पर्धा जशी पुढे जाईल प्रेक्षकांना आपण या अगोदरच अवगत केलं होतं की ही संपूर्ण 31 सामन्यांची स्पर्धा आहे. त्यापैकी 28 सामने या स्पर्धेमध्ये आघाडीचे 4 संघ ठरवणार आहेत. आणि एक वेळ अशी येणार आहे की सरासरीवरती एखादा संघ पुढे जाऊ शकेल या स्पर्धेमध्ये, अशी सुद्धा वेळ येईल. त्यामुळं जशी स्पर्धा पुढे जाईल त्या तसा या स्पर्धेचा थरार आणि रोमांच हा वाढत राहणार आहे. आणि हा क्षेत्ररक्षणाचा एक अयशस्वी प्रयत्न, कारण त्या ठिकाणी सातत्याने एक गोष्ट तांत्रिकदृष्ट्या निदर्शनास येते की समोरच्या कक्षाचे थेट डाव्या बाजूला काही थोड्या बहुत मध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंना उजेडाचा अडथळा येतोय. आणि या दरम्यान आणखीन एक धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 61. 6व्या षटकातील आता शेवटचा चेंडू पियुषचा आणि यष्टिरक्षकांच्याकडून क्षेत्ररक्षणामध्ये अतिशय व्यापक असा बदल करण्यात येतोय. चेंडू पडायच्या अगोदर बॅकवर्ड स्क्वेअर लेग उंच चेंडू. अरे हा जर झेल झाला असता तर स्पर्धेतील सर्वोत्तम झेलापैकी एक. दरम्यान चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार खेचला होता तो श्रेयस मानेने आणि धावसंख्या होते 2 बाद 65. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 10.83 ची सरासरी आहे. शेवटच्या 12 चेंडू बाकी आहेत आणि पुन्हा एकदा हा सामना कमी धावसंख्येचा होतो का काय असं वाटत असताना अजून सुद्धा श्रेयस आणि सोहन यांनी जर मनात आणलं, गिअर बदलले तर सामना हा शतकी सुद्धा होऊ शकतो. 12 चेंडू मध्ये 35 धावा केल्या तर शतकाच्या जवळपास ते पोहोचतायत. आता 12 चेंडू मध्ये ते आणखीन धावा किती करतायत हे पाहायचंय. डॉक्टर मंगसुळे स्वतः मैदानामध्ये आलेले आहेत. अस्थिरोग तज्ञ म्हणून जयसिंगपूर पंचक्रोशीमध्ये नावारूपाला आलेले मंगसुळे सर आणि एक शिवराज मंगसुळे सर आणि दुसरे युवराज मंगसुळे सर डेंटिस्ट आहेत. आणि जयसिंगपूरच्या क्रिकेटच्या भाषेमध्ये मार्क वॉश टिवा जुळ्या बंधूंची जोडी, रनअप, स्टान्स, चालण्याची लकब, बोलण्याची पद्धत आणि सर्वात महत्वाचं मैदानाबाहेर सुद्धा माणूस म्हणून खूप चांगले व्यक्तिमत्व असलेले मंगसुळे बंधू. आणि हा शेवटचं षटक जे चालू असणार आहे, शेवटचे 2 षटक बाकी आहेत. गोलंदाजीला आलाय तो रोहन पडियार.
चेंडू बॅटची कट घेऊन जातो ते यष्टिरक्षकांच्याकडे. धाव संख्या आहे 2 बाद 66. मैदानामध्ये अतिशय नीरव अशी शांतता आहे. ज्यांच्याकडे वाद्याची जबाबदारी होती ते सुद्धा आता परतलेले आहेत. आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू. चेंडू सरळ परत एकदा बॅट आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. अक्रॉस द लाईन सरळ चेंडू जातोय यष्टिरक्षकाकडे आणि थोडा बहुत टाळ्यांचा आवाज येतोय. या टाळ्या आणखीन वाढल्या पाहिजेत अशी प्रेक्षकांची जी अपेक्षा असते ती पूर्ण करण्यासाठी खेळाडून सुद्धा प्रयत्नामध्ये भरघोस प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि सलग चेंडू निर्धाव जात आहेत. निर्धाव जाणारा प्रत्येक चेंडू संयोजकांना आणखीन एक झाड लावण्यासाठी प्रवृत्त करतोय. फलंदाजीला आहे तो सोहन नलगे. 10 चेंडू मध्ये 10 या धावसंख्येवरती खेळतोय. आणि पुढे जाऊन चेंडू खेळलाय तो बॅकवर्ड पॉइंटला एका धावेसाठी. धावसंख्या झाले 2 बाद 68. 6.4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. शेवटचे 8 चेंडू बाकी आहेत. आणि ज्या पद्धतीनं फलंदाजी चालू आहे त्या पद्धतीने यष्टिरक्षक आणि थर्ड मॅनला असलेले महेश कलगुडगी साहेब बॅकवर्ड पॉइंट हे सगळे खेळाडू खुश आहेत आपल्या गोलंदाजांच्या कामगिरीवरती. आणि चेंडू उंच हवेत. चेंडूच्या बॅटचा आवाजच इतका जोरात येतोय. चेंडूचा बॅटचा आवाज सांगतोय सामन्याचा या निर्णय का असेल. या फटक्याचा षटकारासाठी हा फटका खेळला होता. धावसंख्या झालेली ती 2 बाद 74. उद्या सुद्धा आणखीन दर्जेदार प्रेक्षणीय सामने पाहायला मिळणार आहेत. आज 6 ते 8 वाजण्याच्या सुमारास जवळपास प्रत्येक सामना हा 100 किंवा 100 पेक्षा अधिक धावांचा झाला होता. आणि जसं जसं वेळ पुढे जातोय तसं लो स्कोअरचे सामने होत आहेत. नवीन चेंडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये वेगवेगळ्या विषयांच्यावरती चर्चा होते. साधारणतः 8 नंतरचे जे सामने झालेले आहेत ते लो स्कोर झालेले आहेत आणि 8 पूर्वीचे सामने हाय स्कोर झालेले आहेत. म्हणजे मैदानामध्ये जे काही वातावरणाची निर्मिती होते, वातावरणामधील बदल होतो त्यानुसार सुद्धा चेंडूची गती, चेंडूचा वेग याचा सुद्धा फलंदाजांच्या कामगिरीवरती परिणाम होताना दिसतोय. आणि हा सुरेख 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 एन कटर चेंडू टप्पा पडल्या क्षणी ऑफ स्टंपच्या जवळून यष्टिरक्षकाच्या हातात जातोय. षटक संपतोय. 7व्या षटकाच्या अखेरीस 10.57 अर्थात 10.5 धावांच्या सरासरीने धावा जमवल्यात आर्यंत हॉस्पिटलने. 74 धावा आणि ह्याच गती जर राहिली तर 85 धावा त्यांच्या होऊ शकतात. आता शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि मैदानाबाहेरून युवराज मंगसुळे काही सूचना देत आहेत. खेळाडू एकत्र दिसत आहेत आणि सर्वांना विनंती आहे संयोजकांना आपण सर्वांनी सहकार्य करायचं. 4 मिनिटाला एक षटक झालंच पाहिजे. जवळपास संयोजकांनी संपूर्ण स्पर्धा 11:30 पर्यंत शेवटचा सामना होईल या नियोजनामध्ये धरलेले आहे. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि गोलंदाजीला येतो रोहित. आणि रोहितचं स्वागत मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर युवराज मंगसुळेंची टीम सगळे उंच हात करून उभारलेले. आणि मी संयोजकांना विनंती करतोय जर उंच मारलेला फटका जर कुठल्या प्रेक्षकाने झेलला तर त्या प्रेक्षकाला सुद्धा बक्षीस देण्याची आपणाला विनंती आहे सर. आताचा षटकार आहे आणि हा स्लोअर वन थेट फेक यष्टिरक्षकाकडून. आणि कोणता फलंदाज बाद होतोय
22 धाव झालेले आहे. मैदानामध्ये खूप काही घडामोडी चालू आहेत. ज्यांनी बारकाईने क्रिकेट पाहत आहेत त्यांच्या ते लक्षात येतं. हा क्लासिकल शॉट बॅकवर्ड स्क्वेअरला सीमारेषेच्या बाहेर आणि 6 धावांसाठी इशारा मिळतोय पंच धनंजय डुबल यांच्याकडून. धाव संख्या होते ती 2 बाद 87. बराच काळ शांत असलेल्या युवराज मुंगसुळींचा टीम आणि त्यांचे पाठीराखे निश्चितच खुश असतील. आणि नेमकं यासाठी सोहनने श्रेयस माने यांना स्ट्राईक दिली असावी असा एक शुभ संकेत मिळतोय. स्टान्स बदललेला आहे आणि हा चेंडू परत येतात खेळाय एका धावेसाठी. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. दुसऱ्या धावेचा चेंडू येतोय का बघायचा, कॉल येतोय का बघायचा. आणि हा फलंदाजाने डेंजर एंडला कुठलीही रिस्क स्वीकारलेली नाहीये. धाव संख्या आहे ती 2 बाद 88. आणि स्ट्राईक वरती येतो सोहन. 13 चेंडू मध्ये 17 धाव संख्येवरती आहे. 4 चेंडू मध्ये 13 धावा झालेले आहेत. चेंडू पडायच्या अगोदर परत एकदा यष्टिरक्षकाला काम आणि या दरम्यान दुसऱ्या धावेसाठी फलंदाज आणि सज्ज होता. मात्र दोघाही फलंदाजांनी अतिशय समंजसपणा दाखवला. 89 वरती धाव संख्या पोहोचली. शेवटचा चेंडू बाकी आहे. फलंदाज तंत्रशुद्धतेला बाजूला देऊन एन केन प्रकारे धावा जमवण्यासाठी आपले स्टान्स बदलत आहेत. हा पूर्णपणे तिरका स्टान्स आहे. आणि चेंडू सरळ टेनिसच्या बॅट प्रमाणे चेंडू खेळला आणि हा रॅकेट खेळलेला फटका दुसऱ्या धावेसाठी फलंदाज पडतोय. 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या साहाय्याने डाव समाप्त होतोय. अरिहंत हॉस्पिटल संघाचा 8 षटकामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना त्यांनी धावा केल्यात 91. प्रतिस्पर्धी संघापुढे 48 चेंडूमध्ये 92 धावांचं विजयी लक्ष्य त्यांनी ठेवून आपले साखळी फेरीतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी एक आक्रमक असं आव्हान ठेवलेलं आहे. श्रेयस माने 16 चेंडू मध्ये 3 चौकार 4 षटकारांच्या साह्याने 41 या धावसंख्येवरती नाबाद आहेत. आणि आता मैदानामध्ये सलग उभारून पंच धनंजय डुबल काहीस विश्रांती घेताना दिसत आहेत. सामना थांबलेला आहे. पहिला डाव 8 षटकामध्ये 91 धावा. हॅलो 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 हॅलो. अखेरचा सामना होतोय अरिहंत हॉस्पिटल विरुद्ध डायमंड सुपर किंग. जिंकण्यासाठी 48 चेंडूमध्ये 92 धावांची गरज. ते आव्हान पूर्ण करण्यासाठी बघूया डायमंड संघाचे आघाडीचे फलंदाज कोण मैदानामध्ये येतात. तर पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत धनंजय दुबल आणि शिवराम गस्ते. संदीप मकवाना लवकरच आपले फलंदाज पाठवून द्यायच्या मैदानामध्ये. त्याचबरोबर डॉक्टर युवराज मुंगसुळे सरांना विनंती आहे की आपण आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सर प्लीज. माननीय डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त CCJ आयोजित JPL 2025 चा रणसंग्राम उद्याचा 3रा दिवस म्हणजे आजपासून दिवस चाललेला आहे. ठीक उद्या 3 वाजता
आज दुपारी 3 वाजता सरांच्या सांगण्यानुसार संजय 11 विरुद्ध रणवीर सुपर किंग्स या सामना ठीक 3 वाजता सुरू होईल, याची नोंद घ्यायची आहे. तर सर्व मित्रपरिवार, राजेंद्र पाटील येड्रावकर सोशल फाउंडेशन, येड्रावकर उद्योग समूह, त्याचबरोबर सीसीजे आयोजित JPL 2025, त्यामध्ये स्पॉन्सर्स आम्हाला या स्पर्धेसाठी लाभले, त्यांचा मनपूर्वक आभार. असंच प्रेम आपल्या या स्पर्धेसाठी देत राहा आणि येणाऱ्या पुढील JPL साठी पण याच्याही पेक्षा नवीन स्वरूपामध्ये आपल्याला क्रिकेट शौकीन, क्रिकेटचे खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. चला चालू करून घ्या. पंच शिवराम गास्ते सर आणि धनंजय दुबल, सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पंच पियुष कांबळे आणि संदीप मकवाना, तर संघाचे संघमालक, सर्वांचे लाडके, क्रिकेटवरती खूप प्रेम आमचे आकलन चौगले सर, सरांसोबत आपण चर्चा करूच थोड्याच वेळात, परंतु सरांचा संघ सर आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तर गोलंदाजीसाठी येतोय वय वर्ष 48 राहुल कोळी, युवा खेळाडू आपल्या संघाकडून गोलंदाजी करताना दिसेल. 48 वयामध्ये सुद्धा हा गोलंदाज एसटी महामंडळामध्ये कार्यरत. एसटी महामंडळाच्या अनेक लेदर बॉलच्या टुर्नामेंट या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीवरती जिंकून द्या. कोल्हापूर जिल्हा असोसिएशन मध्ये हा खेळाडू खेळताना दिसतोय. सामना करेल संदीप मकवाना. राहुल कोळी यांचा आपल्या गोलंदाजीवरती जे क्षेत्ररक्षण लावले संदीपसाठी. एक खेळाडू जो आहे डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये, तर दुसरा खेळाडू आहे तो लॉंग ऑन मध्ये. तर 2 खेळाडूंसाठी रिजन मध्ये फील्ड इन्स्ट्रक्शन आहे. 2 ओव्हरचा पॉवर प्ले. संदीप तो राहुल कोळी असा सामना. उलटा चेंडू, नो बॉल घोषित केला पंचांनी. खेळ सोडतोय सुमित याच्याकडून. धावचीची संधी असू शकते का बघू. तर पंचांचा निर्णय अखेरचा असेल, मान्य करायचा आहे. 9 बॉल. पंच धनंजय दुबल यांचा DRS ची अपील केलेली आहे. शॉर्ट फॉर 1 शॉर्ट रन साठी. 9 बॉल. धनंजय सर, नॉन स्ट्राईकला शॉर्ट रन का? नॉन स्ट्राईक, ओके, चेक करा सर. नो बॉल पण घोषित केला होता. त्यावरती एका चेंडूवरती खूप काय घडलं. जेल सुटला, नो बॉल होता, 1 शॉर्ट रन. उलटा चेंडू होता राहुल कोळी यांचा. पहिल्या चेंडूवरती जर नो बॉल नसता तर सुमित पाटील यांनी जेल घेतला असता तर निश्चितच फलंदाज बाद झाला असता. सुमित पाटील याच्यामध्ये वारंवार चूक होताना दिसते. मागील याच्यामध्ये सुद्धा त्यांनी चूक केली होती, जेल सोडला होता. आताही त्यांनी हीच चूक पुनरावृत्ती केली
आणि चेसला संदीप मकवाना याचा. अखेरचा सामना होतोय डायमंड सुपर किंग्स विरुद्ध अरिहंत हॉस्पिटल. ब्याण्णव धावांचं आव्हान. नो बॉल. ऑनफिल्ड डिसिजन अंपायर शॉर्ट रन आहे का पंच? नाहीये. नो बॉल आहे. फ्री हिट संदीप साठी. तर बघूया फ्री हिट वरती काय करेल संदीप मकवाना. मारलेला फटका ओव्हर पिच चेंडू सरळ जातोय 6 धावेसाठी. पुढ्यामध्ये टाकलाय चेंडू तडकावतोय. राहुल कोहली यांच्या प्रहार करतोय. सरळ 6 धावेसोबत धावसंख्याही वाढते. कारण पहिला चेंडू होता नो बॉल घोषित केला पंचांनी गाईडलाईन टच झाल्यामुळे. तर पुढचा चेंडू पुढे टाकला सरळ संदीप याने चेंडू फेकून टाकला सीमारेषा पार. षटकार. आई दुसरा लागोपाठचा फुटण्यात एक तमाशा देख और एक गया सिक्सर. आणि या षटकारासोबत धावसंख्या होती ती 15. जिंकण्यासाठी जे आव्हान आहे ते 92 धावांचं आव्हान ते पूर्ण करण्यासाठी चेंडू संदीपने सरळ बाहेर फेकून टाकला. लागोपाठचा दुसरा षटकार येतो. एक चेंडू होता तो पुढे टाकला. एक चेंडू होता लॉंगॉनच्या डोक्यावरून तर दुसरा जातो मिड विकेटच्या सरळ डोक्यावरून. गोलंदाजांनी जे क्षेत्ररक्षण लावले ते लॉंग ऑन आणि डीप स्क्वेअर लेग घेऊन गोलंदाजी करताना दिसतोय. आणि शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार केले संदीप याने. तर राहुल कोहली यांचा दुसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार. हाही पुढे टाकलाय चेंडू. हाही जातोय सरळ चौकार. पंचांचा इशारा येतोय. नो बॉल.
हाही खराब चेंडू. हा जातो परत पॅडासूपचा फटका डीप स्क्वेअरच्या दिशेला. तिथे चेंडू रोखला जातो. सरळ फेकी येते. वन बाउन्स कॅरी केला जातो. आता येतो डावखुराचा फलंदाज पियुष. शॉर्ट चेंडू इथे अनिल कडून चूक होते अण्णाकडून आणि जातो वन बाउन्स चौकार. या षटकामध्ये खूप महागडे षटक म्हणावं लागेल कारण संदीपने खेचलेले चौकार आणि षटकार. मारण्याचा प्रयत्न पियुषाचा 11 वाजता लाईन येऊन आणि षटक संपते एका षटकाच्या अखेरीस. सर एक चेंडू बाकी आहे म्हणजे एक बॉल बाकी आहे अजून. पहिला चेंडू नो बॉल 2 धावा. त्यानंतर लागोपाठचे 2 षटकार 1 चौकार नो बॉल. त्यानंतर 1 धाव. त्यानंतर 1 चौकार. अखेरचा चेंडू डॉट. तर अजून एक चेंडू बाकी. सरसावत येऊन घेऊन काढला असला डाऊन द ग्राउंड फटका आला होता. कार्पेट चेंडू जातोय. स्ट्रेट बॅटने मारलेला फटका आणि षटक संपते. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या होती ती 26. खूप महागडं षटक राहुल कोळे यांचं. ओ टू पांडुरंग संघ. हा तर जाऊया मैदानाकडे सर. 42 चेंडू मध्ये 66 धावेची अजून आवश्यकता आहे. डायमंड सुपर किंग संघाकडे जर बघितलं गेलं तर अजून पहिली जोडी मैदानात आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा आलेल्या आहेत स्कोअर पटावरती. आणि गोलंदाजीसाठी अशोक संदीप मखवाना 19 धावेवरती खेळत आहेत आणि त्यांना 7 मात्र देत आहेत अशोकजी कलगुडगी हे मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आलेले आहेत. तसेच संदीप मकवाना आणि पियुष तो मात्र स्ट्राईक वरती यावेळेस खेळत आहे. 26 धावा. कसा समाचार घेत आहेत बघूया या षटकाचा फलंदाज आणि गोलंदाज. यावेळेस मात्र बॅकफुटला थोडासा सरकलेला आहे. निगाहे कहीं पे निशाणा कहीं पे. धावचीतची संधी असू शकते. थ्रो केलेला आहे पण तो मात्र पंचांच्या नजरेत थोडीशी अपील. DRS रिओ घेतलेला आहे. तर नक्कीच काय गडबड झाली मैदानामध्ये लक्षात येत आलं नाही. पर एक विकेट तर मात्र मैदानामध्ये पाहतोय आपण. हा नाही क्लीन बोल्ड असं काहीतरी दृश्य मैदानामध्ये दिसलं पण पंचांच्या पुढे आम्हाला जाता येत नाही. विकेट आहे हे निश्चितच आहे. ज्यावेळेस 42 चेंडू 66 धावा जिंकण्यासाठी डायमंड सुपर किंग आणि सर मैदानामध्ये डॉक्टर साहेब आहेत. जवळजवळ म्हणतो 5 ते 6 डॉक्टर मैदानामध्ये आहेत. आणि या
म्हणजे आता बाकीचं बोलण्यापेक्षा सर डॉक्टर आहेत एवढंच बोलतो. हा, तर काय डॉक्टर साहेबांनी क्रिकेट जपून ठेवलेले आहे. कुठंतरी ड्युटी करत 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 प्रेक्षकांनाही मंत्रमुग्ध करायचं आहे, कारण त्यांचं काम क्रिकेटमध्ये विलंब, मन कुठंतरी गुंतलं पाहिजे. या वेळेस हवे चेंडू आणि लगातार दुसरी विकेट. बॅक टू द पेवेलियन. टाळ्या वाजत आहेत, टाळ्याचा कडकडाट. सोहनने अतिशय सुरेख झेल टिपला. सोहन नलगे आणि जवळजवळ 41 चेंडू. सर सामना इतका सुंदर आहे. फक्त अजून संदीप मकवाना ज्यांच्याकडे सर्वांचं लक्ष आहे, सिक्सर किंग म्हणून ज्यांना ओळखलं जातं, कांबळे सर बर का, सिक्सर किंग या जयसिंगपूर भागामधून ओळखलं जातं. निश्चितच सर, संदीप एक अष्टपैलू खेळाडू आहे. तर जयसिंगपूर संघाचं तो नेतृत्व करतो. तर त्याने काही सामन्यामध्ये याच मैदानावर त्याने एकदा शतकीय पारी केली होती संदीप याने. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दिसतोय तो. मी संदीप सरांचा खेळ पाहिला होता ज्यावेळेस नक्कीच उमरग्याला शिवनेरी चषक चालू होतं. त्यावेळेस जगत सरकार यांना या खेळाडूला इन्व्हाइट केलं होतं, कारण बाहेरचा खेळाडू होता. आणि संदीप मकवाना सरांची बॅटिंग जबरदस्त झाली होती, कारण त्यावेळेस एकापेक्षा एक खेळाडू आलते. भूषण आलते, त्यावेळेस कृष्णा होते, संदीप सर होते, बरेच मोठे मोठे खेळाडू, त्या स्टार सुपरस्टार त्या मैदानावरती जमा झाले होते. यावेळेस हलक्या हातानं पंच केलेला आहे. हॅट्रिक होते या टुर्नामेंटमध्ये, हॅट्रिक. आणि सर सांगायचं म्हटलं तर या संघामध्ये जे गोलंदाज आहेत आणि त्या संघामध्ये जे एक खेळाडू आहेत, म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके आमचे मित्र बंधू महेश कलगुडी यांचे मोठे बंधू अशोक कलगुडी यांनी ही टुर्नामेंट पहिली हॅट्रिक घेतली. तर महेश कलगुडी यांच्याकडून त्यांना 5,000 रुपयाचं बक्षीस विवेक शिकायकर आमच्या सोबत आहेत, ते सांगत आहेत. तर त्याचं अकलन चौगुले सरांग यांच्याकडून पण 5,000 रोख जमा झालेले आहेत, त्यांच्याजवळच आहेत. परंतु अशोक कलगुडगे जेपीएल मध्ये पहिली हॅट्रिक घेतोय, हा खेळाडू ठरतोय. तर जल्लोष बघायचा आहे. तर अशोक कलगुडगे एक गोल्डन आर्म म्हणावं लागेल. अकलन चौगुले सर, चला पुढचा बॅट्समॅन पाठवा. 26 धावा झाले सर. हा, तर आम्ही थोडेसे जी सर, तर अशोक कलगुडी सरांनी हॅट्रिक घेतलेले आहे, याबद्दल मी थोडस चर्चा करतोय. हा सर जी, हॅलो हॅलो. तर आता सर बघायचं तर आता सामना होईल मोठे बंधू विरुद्ध छोटे बंधू. बघूया अशोक कलगुडगी महेश कलगुडीची विकेट घेईल का. तर तुम्हाला काय वाटतं अकलन चौगुले सर? मला वाटतं 100% घेणार. तर तो विश्वास पूर्णपणे आहे. आणि त्यांच्यासोबत आमच्यासोबत आहेत विवेक शिकलगार सुद्धा एक चांगला खेळाडू. विवेक, तुला काय वाटतं? आशादायक आता चांगली गोलंदाजी करत आहेत, पण एम.के. साहेब बी काही कमी नाहीत. मला तर वाटतंय शक्यता कमी आहे विकेटची, पण एम.के. साहेब, मला तर एम.के. साहेबांचा आता रिव्हर्स फटका बघायचा आहे मला. काय चर्चा चालू आहे. रिव्हर्सचा फटका इथे अकलन सर बोलतात विकेट. तंडरून तुम्हाला काय वाटतं? जी सर, अशी चर्चा फक्त क्रिकेटच्याच मैदानावरती केली जाते. सर जी, येणारा खेळ आहे तो बॅट आणि बॉलचा आहे, पर यावेळेस हेलिकॉप्टर स्टेट लाईन मध्ये गॅप मध्ये टोलवलेला चेंडू आहे. 1 धाव मात्र पूर्ण होते, कारण हा दबाव आहे ना, दबाव थोडासा पाठीमागे सारायचा आहे. आणि संदीप मकवाना जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत मात्र डायमंड सुपर किंग संघाला धोका नाहीये. कारण का की संदीप मकवाना कुठंतरी सगळ्या चेंडूचा मोबदला घेत असेल तर सामना पणाला लावू शकतो, असं त्याच्याकडे क्षमता आहे. त्याची बॅटिंग आहे, त्याची जबरदस्त शॉट सिलेक्शनची जी शैली आहे ती मात्र संदीप सरांची. पण जवळजवळ मला वाटतं 38 चेंडू मध्ये 65 धावा करायच्या आहेत. आणि एम.के. सर मैदानामध्ये आहेत. अख्खा जयसिंगपूर या क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी येते राव. क्या बात आहे. म्हणजे हे क्रिकेटमध्येच घडू शकतं फक्त. यावेळेस तर आता बघितलं तर याच्यावरती दबाव बघितला का आता संदीपवरती, कारण लागोपाठचे 3 खेळाडू बाद केले. महेश कलगुडी यांना बॅटिंग करण्यासाठी यावं लागलं. आणि संदीप इथे मात्र घेतो हलक्या हातून घेऊन काढतो, म्हणतो की बाबा जाऊ दे, आता तर विकेट टाकली तर नंतर कोण करणार.
तर आता ते एक हाताने सिंगल करून नॉन स्ट्राईकला येतोय. स्ट्राईकवरती महेश कलबुर्गी. आताही अजूनही तोच सामना रंगेल, मोठा विरुद्ध छोटा. परत आपण अकलसांना विचारू, सर काय वाटतं? इथे स्वीट शीट करायचा प्रयत्न महेश कलबुर्गी यांचा, परंतु अशोक कलबुर्गी वरचढ करताना षटक संपतोय. दोघांच्यात अक्षय, दोघांच्यात अगदी तटीचा दररोजचा हा सामना आताही आपण संध्याकाळच्या अगदी या प्रहरच्या सत्रात पाहायला मिळतोय. अक्षय महेश कलबुर्गी वर्सेस अशोक कलबुर्गी हा दररोजचा सामना रंगलेला असतो सकाळी, तो आता आपल्याला इथं रात्रीमध्ये पाहायला मिळतोय. आणि जितक्या जिद्दीनं त्यानं हॅट्रिक घेतली तितक्याच जिद्दीनं महेश कलबुर्गी त्याला रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न करतायत. नक्कीच सर, अशोक हे एक अष्टपैलू खेळाडू आहेत. तर मागील सामन्यात त्यांच्याकडे जर त्यांनी जर गोलंदाजी केली असती तर निश्चितच संघासाठी एक बहुमूल्य कामगिरी केली असती. आता मात्र जबाबदारी घेतोय तो संघाचा आयकॉन कर्णधार युवराज मनसुळे. पॉवर प्ले पूर्णपणे संपलेला आहे. तर रिस्ट्रिक्शन मध्ये चेंजेस, 3 खेळाडू ऑन साइड दिशेला तर एक बाकीचे 2 ऑफ साइड दिशेला मध्ये एक डीप एक्स्ट्रा कव्हर, त्याचबरोबर लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप विकेट आणि डीप स्क्वेअरला घेऊन गोलंदाजी करताना दिसेल ते डावखुरात येते गोलंदाज. लेफ्ट हँड डाऊन विकेट गोलंदाजी करताना दिसतील युवराज मनसुळे. संदीप साठी हे बॅटल बघण्यासारखं असेल. संदीप टू युवराज. इथे तरकवला चेंडू, थोडासा शॉर्ट चेंडू. आता मात्र संदीपचे हात खोलले जातात. हा जातोय षटकार. इथे वाऱ्याचा पूर्णपणे उपयोग करताना दिसतोय तो संदीप. चेंडूला फक्त टाइम करायचं होतं, त्याला फक्त टाइम केलं संदीप आणि जर प्रहार जर मोठा केला असता निश्चितच लांब असा गेला असा षटकार. पुढील चेंडू संदीप साठी युवराज यांचा. हाही लागू पडता दुसरा षटकार जातो. ओव्हर पिच मध्ये चेंडू हा जातोय सीमारेषा पार. षटकार चेंडू होते परत मैदानामध्ये. प्रहार केलेला संदीप याने सरळ जातोय तो त्या भिंतीवरती लागून सरळ मैदानामध्ये परत. थोडा फ्लाईटमध्ये चेंडू होता, फ्लाईटला जज केलं तर लाईन मध्ये पाय टाकत चेंडू सरळ फेकून टाकला 6 धावेसाठी. लागू पडला दुसरा षटकार. धावसंख्या होती ती 40 3 गड्यांच्या बदल्यामध्ये. तिसरा षटक चालू आहे. संदीप आहे स्ट्राईक वर. इथे मात्र चूक होते एसटी कडून. अनिकेत वर्धन डॉक्टर पायाने चेंडू रोखण्याचा प्रयत्न. इथे 22 मध्ये 2 धावा पूर्ण. बॅट आहे, माफ करा. तर बॅटचे कडा लागून चेंडू जातोय. एसटीला बीट करत प्रयत्न तर केला होता शिवराज सरांनी. परत एकदा अकराचं लाईन विमानाचा प्रयत्न ऑप्शनच्या थोडा बाहेर टाकलाय चेंडू. स्ट्रेटर 1 चेंडू म्हणावा लागेल युवराज सरांचा. निर्धाव चेंडू होतोय. परत एकदा इथे स्क्वेअर कटचा फटका. पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंटला बीट करत जाते. दोघांच्या मधून जातो. हाच एक सनसनीत असा चौकार. थोडा कुठे चेंडूला पडल्यानं थोडा बाहेर जाणार चेंडू. त्या चेंडूला ओळखलं, संदीपने पाय टाकला आणि स्क्वेअर कटचा एक सुंदर देखना फटका म्हणावा लागेल आणि चौकार खेचतो. या चौकारसोबत धावसंख्या होती 46. आव्हान जे आहे ते 92 धावांचं आव्हान. त्याच्यामध्ये संदीप एकाकी झुंज जाऊन दिसतोय कारण 3 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश मिळालं होतं ते अशोक कलबुर्गी यांना.
हा टप्पा जातोय सर सीमारेषा बाहेर षटकार आणि षटक संपते. धावसंख्या झाली ती 52 तीन गाडीच्या बदल्यामध्ये. ओव्हर टू यू पांडुरंग संघ. तर आता आमच्याकडे चेंडू जवळजवळ मला वाटतं पहिल्या सामन्यांचे शिल्लक आहेत तेवढे 2-4 चेंडू आहेत. त्यातले 4 चेंडू तर गायब झालेत. आता शेवटचा सामना आहे म्हणून बरं आहे. जवळजवळ 52 धावा आल्या असतील स्कोर पटावरती. बारा चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 43 धावेची आवश्यकता. हा 12 चेंडू 43 वैयक्तिक संदीप मकवाना. माफ करा. जाऊया मैदानाकडे. आणि आता तर बघितलं गेलं तर थोडस खचाक टेन्शन घेऊ नका. आता माईक आपल्याकडे आलंय म्हणलं की मैदान आणि प्रेक्षक आपले. चला जाऊया मैदानाकडे. काय सर लारा 30 चेंडू 40 इथं दिसतंय. तीन विकेट आणि जवळजवळ मला वाटतं 52 धावा. वैयक्तिक 12 चेंडू मध्ये 43 धावा संदीप मकवाना. आणि एम के सर मैदानामध्ये एक अतिशय सुंदर 7 1 धाव 2 चेंडू मध्ये. आणि बंधू आहेत बरं का. मार्क वाष्टेवा, युसुफ सर असतील, इरफान सर असतील, असे बंधू मैदानामध्ये. आणि हे दृश्य आम्हाला बोलण्याची संधी कधी मिळते तर मैदानामध्ये तुम्ही गेल्यानंतर आम्हाला बाहेर आनंद घेता येतो. याचं नाव क्रिकेट आहे. पुढील चेंडू खोल टप्प्याचा हेलिकॉप्टर. वंडरफुल फिल्डिंग. 1 धाव मात्र मिळणार. कडक स्ट्रोक खेळला जातोय. कारण शेवटच्या क्षणाला शेवटच्या सामन्याला इथं मात्र क्रिकेटमध्ये 29 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 39 धावेची आवश्यकता. 29 चेंडू आणि 39. संदीप सर जोपर्यंत मैदानात आहेत छोटा बंधू मोठा बंधू डाय मारलेला आहे. आणि मात्र खेळाडूला निश्चितच कुठंतरी काय होतंय तर इथं पंचांचा निकाल येतोय. बघता काय रागानं. आणि इथं मात्र चौकार मारलाय डाण्या वागानं. खटॅक. अठ्ठावीस चेंडू मध्ये 35 धावेची आवश्यकता. हा या विकेट वरती निश्चितच कुठेतरी टर्निंग पॉइंट मैदानामध्ये पाहायला मिळाला असता. निश्चितच जखमी वाघ मैदानामध्ये सोडून दिलेला आहे. असं समजायचं नाही की एखादा खेळाडू जर भारी असेल तर तो संघ भारी असतो असं नाही. आपली क्रिकेट आहे मैदानामध्ये. लक्ष तक्ष ज्यावेळेस संदीप सरांकडे पाहतोय आपण त्यावेळेस 13 चेंडू मध्ये 47 धावा. अतिशय उत्कृष्ट षटकाराची आतिषबाजी. जवळजवळ 5 षटकार आलेले आहेत आतापर्यंत संदीप सरांच्या बॅट मधून आणि 3 चौकार. षटकार चौकारापेक्षा जास्त येत आहेत. यावेळेस संदीप यांच्या बॅट मधून निघालेला अंग्रेज के जमाने के झेलर हा षटकार. खटॅक. 50 धावा पूर्ण. जोरदार टाळ्या वाजत आहेत संदीप साठी. एक अप्रतिम अर्धशतक. वंडरफुल बॅटिंग. बॅट वरती करायची आहे म्हणजे शतक पूर्ण नाहीये पण अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. आणि सर्वांना एक मान वंदना द्यायची आहे की आम्ही क्रिकेटर आहोत. जयसिंगपूर मध्ये आम्ही क्रिकेट खेळू शकतो. महाराष्ट्र टेनिस बॉलचा हिस्सा बनवू शकतो हे मात्र दाखवून दिलेलं आहे. याही वेळेस शरीराचा भेद घेणारा चेंडू थर्डमॅन कडे चाललेला आहे. चेंडू मात्र नो मॅन्स लाईन मध्ये चाललेला आहे. सुपर से ऊपर चेंडू बाहेर गेलेला आहे. या चेंडूला मात्र झेंडूबाम नाव दिलेलं आहे. ये BSNL चौका. खटॅक. 26 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावेची आवश्यकता. डायमंड सुपर किंग संघाकडे जर बघितलं गेलं तर सर वन साइड बघितलं तर एका षटकामध्ये 3 विकेट गेल्यानंतर सुद्धा दबाव नाहीये. ही वैशिष्ट्य आहेत. ही खासियत आहे क्रिकेटची. अशोक सरांकडे जर बघितलं तर अशोक सरांनी 16 धावा खर्च केलेल्या आहेत आतापर्यंत.
अशोक कुलगुडकी यावेळेस मात्र बॅकफुटला पूर्ण शरीर तलवारीच्या दिशेत घुमवलेलं आहे, फिरवलेलं आहे, वाकवलेलं आहे आणि एक धावेसाठी मात्र एमके सर येत आहेत स्ट्राईक वरती. आणि पब्लिक डिमांड आहे की रिव्हर्सिप थोडस मला वाटतं पाहायला मिळालं पाहिजे एमके सरांकडून. हा हा क्या बात आहे, सुंदर फरमाईश पूर्ण करताना पण चेंडू चुकला गेला. सर रिव्हर्शिप संदीप सरांनाही माहित आहे की रिव्हर्शिपचा वाश्य कोण असेल तर विठ्ठल चव्हाण. संदीप सरांना निश्चितच माहित आहे की रिव्हर्शिप खेळण्यामध्ये जर माहीर खेळाडू असेल तो मात्र षटफळ या भागामधून प्रसिद्ध आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे, विठ्ठल चव्हाण म्हणून आहे रिव्हर्शिपचा बादशाह. क्या बात आहे. आणि इकडे बघितलं तर षटकाराचा बादशाह म्हणून संदीप मकवाना सरांना ओळखलं जाते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 68 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 24 धावा म्हणजे कुठेतरी आव्हान बराबरीमध्ये सुटलेलं आहे. तमाम प्रेक्षकांचं काय झालं, थोडस इंजर होत आहेत खेळाडू. बघा जरा लक्ष द्या, पाण्याची बाटली मैदानात घेऊन जावा. आणि आम्हाला जाण्याची आवश्यकता नाही कारण 4 डॉक्टर मैदानामध्ये आहेत. 4 डॉक्टर साहेबांची उपस्थिती असल्यानंतर आमचं काय काम आहे तिथं. पाण्याची बाटली द्या, पटकन द्या सर पाण्याची बाटली. हा येऊ द्या. कसं होतंय धावताना पळताना ज्यावेळेस असं जरी दररोज तुमची प्रॅक्टिस असेल तरी मॅच मधलं जे पोझिशन असतं ना ते वेगळंच असतं सरजी. काय होतं माहिती आहे का, बाहेरनं बोलणं सोपं आहे खूप मैदानामध्ये. हा सर उद्या 6 मॅचेस असतील, 3 वाजता ठीक चालू होतील मॅच. आणि मैदान खरंच मैदान असं नाहीये की कुठंतरी खालीवर पाय होईल, एकदम अगदी गुळगुळीत मैदान झालेलं आहे. जबरदस्त मैदान, एकदम झकास मैदान झालेलं आहे. अडुसष्ट धावा झालेल्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 68 धावा. सर 24 चेंडू मध्ये 24 धावेची आवश्यकता आहे. अठ्ठावन्न धावेवरती खेळत आहेत संदीप मकवाना आणि एमके सर मात्र साथ देत आहेत त्यांना. 4 चेंडू 2 धावा. 7 पाहिजे क्रिकेटमध्ये, म्हणलं कुठल्याही क्षेत्रामध्ये 7 असल्याशिवाय परिपूर्ण होत नाहीत कुठल्या गोष्टी. म्हणून क्रिकेटमध्ये पार्टनरशिप, लाईफ मध्ये लाईफ पार्टनर, दुसऱ्या गोष्टीत बघितलं गेलं तर एक 7 या जगामध्ये या भारतामध्ये आणि कुठल्याही गोष्टीमध्ये बघितलं तर 2 बाजू असतात. नाण्यालाही 2 बाजू आहेत. सकाळची सुरुवात हा पासून झाली तर संध्याकाळी ना पासून संपते. 2 बाजू आहेत त्याला पण. हा पासून सुरुवात ना पासून होऊ द्या किंवा हा पासून होऊ द्या, पण दोन्ही गोष्टी एकत्र आल्याशिवाय दिवस संपत नाहीये. आणि ज्या माणसाने रविवारी जन्म घेतला तो शनिवार पर्यंत म्हणजे आठवड्यामध्ये खटॅक नाही, ह्या गोष्टी म्हणजे जुटलेल्याच आहेत. हा बघा की तुम्ही आठवड्यामध्ये फक्त आठवडा दिलेला आहे आपल्याला जगण्यासाठी, पण किती आठवडे नाही, आठवडा. यावेळेस मात्र पाहतोय आपण चांगला चेंडू मैदानात टाकला जातोय आणि संदीप सरांना मात्र प्रत्येक चेंडू निश्चितच बिगिट करायचा असं नाही की त्यांचं सिच्युएशन असतं की एखादा खराब चेंडू असेल तर जवळजवळ मला वाटतं त्याचा समाचार पुरेपूर घेतला जातो. आणि अशा खेळाडूला सांगायची गरज लागत नाही, मेसेज द्यायची गरज लागत नाही, त्यांच्या माइंड मध्ये असती तीच क्रिकेट मैदानातून बाहेर येते. क्या बात आहे. पुढील चेंडू यावेळेस घुटना टेकलेला आहे, जबरदस्त गॅप मध्ये 1 बाउन्स, दुसरा बाउन्स, पुष्पराज झुकेगा नाही साला चौकार, खटॅक. हा वैभव खबाले साहेबांकडून बक्षीस आलेलं आहे एमके सरांना. प्रत्येक सिक्सर बाउंड्रीला 1000 रुपये. हा चर्चा होणार, खर्च होऊ द्या.
बख्शिश लगाने वाले का दिल बड़ा है, जीतने वाले के इरादे मैदान में. खटॅक फ्रंट फुट वरती येताना आडवा पट्टा सरळ, अँग्री मॅन, जबरदस्त फिल्डिंग मैदानामध्ये. फिल्डिंग पण तशीच आहे आणि बक्षीस आलेलं आहे वैभव खबाले साहेबांकडून. प्रत्येक चौकाराला 1000 रुपये, षटकाराला 1000 रुपये. MK सरांसाठी. जी सर. या चेंडूवरती मिसअंडरस्टँडिंग होते, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. तर यावेळेस पाहतोय आपण पंथांचा निकाल माझ्याकडे येतोय की जवळजवळ बाईच्या स्वरूपात असेल. पंच मैदानातून आम्हाला प्रत्यक्ष मॅसेज देत आहेत. जयसिंगपूर प्रीमियर लीग 2 दिवस झाले चालू होऊन आणि प्रेक्षकांनी अतिशय उत्स्फूर्तीचा प्रतिसाद दिलेला आहे. सर्व प्रेक्षकांचाही खरंच कौतुक केलं पाहिजे, त्यांचा आभार मानलं पाहिजे. डॉक्टर साहेब आहेत 4-5 मैदानामध्ये. यात ओ महाराष्ट्र पोलीस आहेत. डीप बॅकफुट एक्स्ट्रा कव्हर, चेंडू जातोय बाहेर, सनसनीत खणखणीत आणि येतोय वाघाची दहाड, फोडली पहाड आणि हा येतोय दणदणीत चौकार. 78 धावा झालेल्या आहेत आणि आता 19 चेंडू मध्ये 14 धावेची आवश्यकता आहे. संदीप सरांकडे जर बघितलं गेलं तर मला वाटतं 67 धावा 20 चेंडू मध्ये. क्या बात आहे, एक सुंदर पारी. आणि यावेळेस मात्र दिशा भटकताना व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. स्वैर चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी आणि या चेंडूवरती 1 धाव बाहेर येते. 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी राहिलेली धावसंख्या जवळजवळ मला वाटतं 13. सामना हळूहळू हळूहळू हळू वार येतोय पण एक रुची देऊन जातोय प्रेक्षकांना. यावेळेस संदीप सरांनी बॅट वरती घेतलेला आहे चेंडू. चेंडू चाललेला आहे सरळ सरळ सांगली जिल्ह्याला गेला. बेधडक देधडक. वाव, वंडरफुल, सबसे फुल, ब्युटिफुल, कूल कूल षटकार. खटॅक. अरा सावळ्या. 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता. 7. हा, मनगटाचे क्ल्यू ज्यावेळेस फ्री होतात ना त्यावेळेसच तुम्हाला क्रिकेटमध्ये इन्व्हॉल्व होता येतं. आणि प्रॅक्टिस आता मला इंग्लिश जास्त येत नाही सर, पण माझ्या गुरुजींनी मला तेवढा शब्द सांगितलेला आहे, प्रॅक्टिकल इज परफेक्ट मॅन. तुम्ही दररोज उजव्या हातानं खाता, एक दिवशी डाव्या हातानं खावा, कारण तुमचं पोट भरणार नाही, तुम्हाला प्रॅक्टिस बी नसते. त्याच्यामुळे दररोज तुम्ही उजव्या हातानं जेवत असताल तर ती प्रॅक्टिस असते आणि प्रॅक्टिस केल्याशिवाय परफेक्ट होतच नाही कुठली गोष्ट. म्हणून प्रॅक्टिस करा आणि मैदानावरती या. क्रिकेटचं नावच आहे. हा, MK सरांसाठी वैभव खबाले साहेबांकडून चौकार षटकाराला 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आमच्यापर्यंत पोहोचेल, यायला लागलेला आहे. पुढील चेंडू यावेळेस हलक्या हातानं पंच केलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. 2 खेळाडू मात्र त्या दिशेला तैनात आहेत आणि महेशजी कलगोडकी साहेब यांच्याकडून या जर चेंडूला बघितले गेले तर 1 धाव घेतलेली आहे. जवळजवळ 6 धावेची आवश्यकता आहे. 17 चेंडू अजून बाकी आहेत. 17 चेंडू. जवळजवळ आमच्या शेजारी बसले होते, अनुमान लावत होते आमचे. यावेळेस रिव्हर्शिप गॅप मध्ये सनसनीत खणखणीत झापूक झुपूक चौका. काय असेल, 2 असेल का चौका असेल? पंच आमचे सांगतील, त्या अगोदर सांगितल्याबद्दल सॉरी. जिंकण्यासाठी 2 धावेची आवश्यकता. 16 चेंडू 2 धावेची आवश्यकता. कारण एका षटकामध्ये 3 विकेट गेल्यानंतर संदीप सरांनी आणि महेशजी कलगुडकी सरांनी एके बाजूनच सामना सांभाळला आणि 6 धावेचा या फटक्यानंतर सामना जिंकून नेत आहेत संदीप मखवाना. जवळजवळ 77 धावा, 22 चेंडू, 7 चौकार, 7 षटकार, 90 धावा इथं मात्र. आणि या सामन्यासाठी संदीप मखवाना यांना मी आमंत्रित करतोय व्यासपीठाकडे. मॅन ऑफ द मॅचचा आजचा सुपर हिरो शेवटच्या सामन्याचा उद्याच्याला या. धन्यवाद प्रेक्षक.
आमचे मित्रपरिवार बसलेले सर्व वरिष्ठ अधिकारी, आमचे काम सोडून क्रिकेट पाहत बसलेले आमचे सर्व मित्रपरिवार, आमच्या माता भगिनी यांनी या स्पर्धेला 2 दिवस झालं उपस्थिती नोंदवलेली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचं मनपूर्वक आभार. झालं तेवढं आजचं अतिशय उत्कृष्ट. आणि उद्याच्याला ठीक 3 वाजता सामने चालू होतील आणि संध्याकाळी 12 वाजेपर्यंत, 12 वाजायच्या अगोदर, आज थोडा वेळ होतोय. आणि आता झालेल्या मॅचच्या दिशेने जर बघितलं गेलं तर मॅन ऑफ द मॅचचे मानकरी संदीप मखवाना यांना मी आमंत्रित करतोय. व्यासपीठाकडे आपलं मॅन ऑफ द मॅचचं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. कमिटीचे सर्वेसर्वा येतील आणि आपल्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक इथं वितरण करण्यासाठी मी आमचे CCGचे अध्यक्ष मनोज डिगे, सुभाष हातगिने, सुहास शेवडोने यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक इथं दिलं जात आहे. मॅन ऑफ द हॅलो 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 मॅन ऑफ द मॅचचा मानकरी संदीप मकवाना इथं आपले CCGचे मनोज डिगे, सुहास शेरडोने, सुभाष हातगिने व पृथ्वीराज जगदाळे यांच्या हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक इथं दिला जातोय. नक्कीच सागर सर, संदीप सरांना मी एक प्रश्न विचारतो की एका षटकामध्ये मॅन ऑफ द मॅच डॉक्टर झाल्यानंतर सूरज बुरसे, आपण या CCGचे सर्वच मेंबर्स. नक्कीच संदीप. आणि क्रिकेटमध्ये सुपर किंग आहेत, पण बोलण्यामध्ये हा कुणीकडे तरी अक्षय सर, आपण व्यासपीठामध्ये यायचं. अक्षय सर, हा मी अक्षय सरांना विचारेल की ज्या वेळेस तुमच्या एका षटकामध्ये 3 विकेट गेल्या होत्या त्यावेळेस तुम्हाला मैदानामध्ये काय अवस्था झाली आपल्या संघाची आणि काय होईल, असं काय या 2 शब्दामध्ये सांगितलं तर हरकत नाही. कारण ज्या वेळेस एका षटकामध्ये मोठ्या मोठ्या 3 विकेट गेल्या, संदीप सर होते, पण तुम्हाला काय वाटलं की आपण सामना हारतोय का जिंकतोय? नाही, 100% जिंकणारच होतो, कारण तेवढा कॉन्फिडन्स हाय लेवलला होता आमचा. कारण पहिली मॅच आम्ही चांगल्या टीम बरोबर आम्ही जिंकलेलो, त्यामुळे आम्ही 100% आम्हाला खात्री होती की आम्ही जिंकतोय. आणि 3 विकेटचं म्हणजे अशोकनं खरंच चांगली बॉलिंग टाकली. कारण मी तर घाबरलो नव्हतो, कारण मला माहित होतं, संदीपला मी सांगितलेलं की वरच्या 50 रन तू कर, राहिलेल्या 40 रन माझं मी करतो. धन्यवाद सर. शेवटचा मेसेज असा आहे आणि MK सरांनी अतिशय सुंदर साथ दिली. धन्यवाद. हा सामना तुम्ही जिंकला त्याबद्दल अभिनंदन. उद्या भेटूया याच मैदानावरती. धन्यवाद. धन्यवाद. तर शुभरात्री सर्वांना. आता उद्याच्याला 3 वाजता सगळेजण इथंच येऊया याच मैदानावरती आणि जयसिंगपूर प्रीमियर लीगला पुन्हा एकदा पुढच्या दिवसाकडे घेऊन जाऊया. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. चला.